बिंदू माधव ठाकरे बाळासाहेबांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र, त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट निहार आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी नंदनवन या बंगल्यावर त्यांच्यासाठी आले होते. जवळजवळ अर्धा पाऊण तास जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगल्या पद्धतीने दिसली. ते स्वतः ॲडव्होकेट आहेत, त्यांची लीगल एक फर्म आहे आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आजोबांचं जे काही काम चालू आहे त्यासाठी लागणारी माझी फर्म किंवा माझी जी टीम आहे ॲडव्होकेटची ती मी करायला त्यासाठी उत्सुक आहे. त्याचबरोबर जो एज्युकेटेड क्लास, म्हणजे आम्ही नेहमीच त्याला म्हणतो ट्रेड युनियन असेल तर काही कामगार किंवा इतरांचे विषय आपण मांडतो, बेरोजगारांचे असतील तर त्यांचे विषय आपण वेगळे मांडतो, पण त्यांनी मांडलेली एक संकल्पना महाराष्ट्रासाठी एक मला जी नवीन वाटली, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, त्यांचेही असंख्य प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांची गुंतवणूक जी काही सोडवणूक जर आपल्याला करायची असेल तर ती सोडवण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज आहे आणि ती प्लॅटफॉर्म त्यासाठी मी पण ते काम करायला तयार आहे. त्यांचे असंख्य मित्रमंडळी आहेत. त्यांनी लहानपणापासनं शिवसेना प्रमुख जे काम करत आहेत ते बघत आलेले आहेत. या सर्व संकल्पनेतनं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, डेप्युटी CM आमचे फडणवीस साहेब हे जे काही प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये यांचं पण एक योगदान मोलाचं ठरू शकेल. आजपर्यंत जे प्लॅटफॉर्म बनले, युवक असेल, युवती असेल, विद्यार्थी असतील, महिला असेल, प्रत्येक पक्षाने एक कुठेतरी असा प्लॅटफॉर्म तयार करत आले, पण या पद्धतीचा प्लॅटफॉर्म पहिल्यांदा तयार होताना दिसला आणि त्यामध्ये एज्युकेटेड अशा पद्धतीने आलेली व्यक्ती आली तर त्यांचं वेलकम करणं आणि त्यांनी स्वतःहून जे सांगितलं की मला हे काम करायला आवडेल पक्षासाठी किंवा तुमच्या पक्षाला जी मदत लागेल लीगल फर्मची वगैरे ती मी स्वतः करेन, अशा पद्धतीने त्यांनी आज विषय मांडलेला आहे. तर आज जसे साहेब म्हटले आता, तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज मी भेटलो आणि त्यांची चांगली चर्चाही झाली आणि मला असं वाटतं आहे की आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार होता तो विचार शिंदेसाहेब नक्कीच पुढे घेऊन जातील आणि त्याच्यासाठी माझी शुभेच्छा त्यांना आणि माझा पाठिंबा असेलच. आणि माझी स्वतःची एक लॉ फर्म आहे, मी एक वकील आहे, तर जे काय त्यांना लिगल असिस्टन्स लागेल आणि जे काय लिगल सिस्टममध्ये असेल किंवा ॲडवायझरी रोल असेल ती माझी फर्म आणि मी नक्कीच शिंदे साहेबांना देईल आणि माझी शुभेच्छा त्यांना. निहारजी, सगळ्यांनी पहिलं तर तुम्ही ठाकरे कुटुंबियांमधील एक सदस्य आहात. सध्याची परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे किंवा संपूर्ण ठाकरे कुटुंबीय कुठेतरी अडचणीत आहेत. मग अशा वेळी तुम्हाला त्यांना सोडून एकनाथ शिंदे यांची भेट का घ्यायची वाटली किंवा यांना पाठिंबा म्हणा किंवा काय म्हणू आपण त्याला मदत विचार ते वाढवतात असं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आज या निमित्तानं आलात. शेवटी शुभेच्छा द्यायला शेवटी इम्पॉर्टंट एवढंच आहे की मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार हा पुढे घेऊन जायला पाहिजे आपल्या सगळ्यांना असं मला वाटतं आणि त्यासाठीच मी साहेबांची आज भेट घेतली. कुठेतरी उद्धव ठाकरे हे विचार पुढे घेऊन जाताना वाटत नव्हते का शिंदे यांना पाठिंबा द्यावा लागला? ते आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कसं चाललं आहे आणि तसं काही नाही. आणि शिंदेसाहेब आपलेच नेते आहेत. ते शाखा प्रमुखपासून आज मुख्यमंत्री पदावर आले आहेत. तर असं काही नाही की मी दुसऱ्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला भेटायला गेलो, तर मग आपल्याच नेत्याला भेटलो आहे मी. तर एवढं काय मला वाटत नाही ते तर काय वेगळं असावं. तुम्ही हे लीगल पुरतं मार्ग असणार आहे तर पूर्ण राजकीय पण पुढची असणार नाही, मी काय राजकारणात सक्रिय झालो नाही आहे. जे काय लीगल माझा जो बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने जे काही मदत लागेल, असिस्टन्स लागेल, तो असिस्टन्स मी शिंदेसाहेबांना आणि त्यांच्या पाठी घेऊन उभा असेल मी. पण सध्या जर पाहिलं आपण की लीगल जर म्हटलं आपण तर शिंदे वर्सेस ठाकरे, उद्धव ठाकरे असं सुरू आहे.
तर तुम्ही लिगल म्हणून एकनाथ शिंदेच्या सोबत ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये. नाही, तो विषय आता सध्या कोर्टात असल्यामुळे त्याच्यावर जास्त काय बोलू नाही शकत आपण. एकदा कोर्टाचा निर्णय आला की आपण मग बघू पुढचं. पण वारंवार हा प्रश्न विचारला जातोय की खरी शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेची? तुम्हाला वैयक्तिक असं काय वाटतं? कारण ज्या पद्धतीनं आता सगळं राजकीय पेच आहे आणि त्यावेळी म्हणजे तुम्ही शिंदेकडे आलाय, तर खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न जो आहे त्याबद्दल तुमचं काय? नाही, कसं आहे, शिंदे साहेबांकडे आलो म्हणजे त्यांना मी शुभेच्छा द्यायला आलो आहे. आणि खरी शिवसेना तीच शिवसेना जी बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाईल, ती खरी शिवसेना. याला लागूनच एक मुख्यमंत्र्यांना भेटलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही बोलणं झालंय का? कारण म्हणजे अगदी नात्यात जरी बघायचं झालं तरी हर्षवर्धन पाटील जे त्या ठिकाणी म्हणजे चांगले नेते आहेत ते देखील तुमचे हे आहेत, त्यामुळं त्यांच्याशी काही बोलणं झालं की त्यांच्याशी भेटणार आहात का शुभेच्छांसाठी? देवेंद्र साहेबांना आम्ही भेटलो आहे, त्यांना शुभेच्छा दिली आहे, आधी भेटलो आहे आणि आता जेव्हाही आता त्यांना भेटायची संधी भेटेल त्यांना आम्ही शुभेच्छा देऊच. हर्षवर्धन पाटील बीजेपीचे नेते आहेत, त्यांचा काही सल्ला घेतला का या प्रकरणात? नाही, इथे मी काय फक्त शुभेच्छा द्यायला आलो आहे, तर त्याच्यासाठी म्हणजे मी काय राजकारणात येत नाही आहे, मी काय राजकारणामध्ये सक्रिय होत नाही आहे. पण स्मिताताईंनी सह्याद्रीवर हे वाक्य बोललं होतं की 8 दिवसात गुड न्यूज मिळेल. ते आता त्यांनाच विचारा काय म्हणजे त्याचा अर्थ होऊ शकतो. ज्या बाळासाहेबांनी शिक्षण वाढवली, मोठं वटवृक्ष झालं, मात्र आज एक उभी तरी आपण पाहतोय शिंदे गट किंवा उद्धवजींचा एक गट. कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे आपण? शिवसेना म्हणून जी सध्याची परिस्थिती आहे, शिवसेना एकदम खडतर वातावरणात चाललेली आहे, कसं पाहता आपण? काय वाटतं? नाही, चॅलेंजेस आणि हे सगळे शिवसेनेला काही नवीन नाही आहेत, ते आधीच्या काळापासून पण सगळं होत आलं आहे. आणि एक शिंदेसाहेब बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे आता सगळं वाटचाल करतील त्याचा विश्वास आहे मला. आपला विश्वास जास्त करून शिंदे साहेबांवर दिसतो, पण पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे देखील, दुसरीकडे शिवसेना ही माझी, त्यांच्यावर आपला विश्वास नाही आहे का? नाही, कसं आहे, मी आधीच म्हटलं, हे जे लिगॅलिटीज आहेत ते आता कोर्टासमोर आहेत म्हणून त्याच्यावर जास्त काय मला आता बोलायचं नाही, कारण मी सुद्धा एक वकील आहे. ते जे काय प्रश्न कोर्टासमोर आहेत त्याच्यावर मी काही जास्त बोलू नाही शकत आणि ते योग्यही नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिंदे विरुद्ध ठाकरे असा हा संघर्ष सुरू आहे. लिगल म्हणून तुम्हाला शिंदेच्या बाजूने गेल्यानंतर कुठेतरी ठाकरेंच्या विरुद्ध भूमिका घालणार आहे, तर ती भूमिका तुम्ही घेणार का? जे आता फक्त आपण लिगल म्हटलं तर लिगल म्हणजे हाच एक मुद्दा नसतो, असे बरेच लिगॅलिटीज एका पॉलिटिकल पार्टीजला एक लिगल सेल असतो. आता मी नाही म्हणत आहे की मी राजकारणामध्ये येऊन सक्रिय होऊन त्यांना सपोर्ट करतो आहे. एक लॉ फर्म म्हणून जे काही कोणताही लिगल विषय होऊ शकतो, तो फक्त पॉलिटिकल असेल किंवा असं नाही, तो एम्प्लॉयमेंटला घेऊन असेल, कुठे कोणत्या तरी लॉला घेऊन इंटरप्रिटेशन असेल, जे काय लिगल लागेल त्यांना मदत ती आम्ही करायला तयार आहोत. एक वेगळा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून, खास करून जसं तुम्हाला राजकीय किंवा इतर सामाजिक जीवन कळते, तुम्ही शिवसेना, ठाकरे कुटुंब या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून बघत आलाय. ही पहिली वेळ नाही की कुठला तरी एक मोठा गट बाहेर पडलाय. छगन भुजबळ, नारायण राणे, याबरोबरच राज ठाकरे जे की स्वतः देखील ठाकरे आहेत, हे सगळी लोक बाहेर पडतायत. परवा 2 दिवसांपूर्वी एक मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी सांगितलं होतं की कौटुंबिक हस्तक्षेप वाढल्यामुळे मी देखील बाहेर पडलो. तुम्हाला सगळं काय वाटतं? कारण घरातनं देखील बघितला शिंदे बाहेर पडण्याची कारणं तीच होती असं वाटतं? हे कसं आहे, मी पर्सनली राजकारणामध्ये नसल्याने ते काय इंटरनल जे काय होत असेल ते मला काय जास्त त्याची कल्पना नाही आहे, तर त्याच्यावर मी काही जास्त बोलू नाही शकत. आणि जसं मी म्हटलं आहे, मी इथे फक्त एका शिवसेनेच्या नेत्याला भेटायला आलेलो, ते आता माननीय मुख्यमंत्री आहेत, आणि त्यांना मी भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना माझी शुभेच्छा दिली आहे. साहेब, तुमचा एक प्रश्न आहे, कुठेतरी शिवसेनेमधला हा संघर्ष आहे, ठाकरे कुटुंबाला सोबत घेऊन कुठेतरी शिंदेचा ठाकरेंना हा श्रेय देण्याचा किंवा त्यांना एक पुढं हे करण्याचा प्रयत्न आहे का? बिलकुल नाही. खरं म्हणाल तर शिवसेना प्रमुखांना जी नातवंड आहेत, त्या नातवंडामधलं सगळ्यात मोठे वयाने असलेले निहार आहेत. त्यानंतर ऐश्वर्या आहे, दुसरा पण आहे, त्याच्यानंतर आदित्यजी आहेत, त्यांचा दुसरा भाऊ तेजस आहे.
हे यापूर्वीच याच्या प्लॅटफॉर्मवर कुठेतरी यायला हवे होते. शिवसेना प्रमुखांचं जेव्हा आपण म्हणतो, शिवसेना ही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणारी आणि शिवसेना प्रमुखांच्या घरातील व्यक्ती जर ह्या पुढे आल्या आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करत असतील त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी, तर त्याच्यात काय गैर आहे? राहिली गोष्ट, हे आत्ताचं फक्त एक कारण आहे की यावेळी काही आमदार बरोबर निघून गेले, काही खासदार निघून गेलेत म्हणून आपल्याला असं वाटत असेल. पण निहार ह्यांनी यापूर्वीच प्लॅटफॉर्मवर यायला हवं होतं वयोमानाप्रमाणे, असं मला वाटतं. ते येऊन दिलं जात नव्हतं का? कुठेतरी म्हणजे ज्यावेळी पक्ष उद्धव ठाकरे म्हणजे का? हां शिवसेना प्रमुखांचा विचार त्यांच्या घरातील व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती कोण घेऊन जाणार नाही तर कोण घेऊन जाणार? आणि असं कोणाला एकालाच काही दिलं आहे का की ज्या पद्धतीने तुम्ही जर एकच कोणतरी व्यक्ती त्या घरातली आपले विचार घेऊन जाईल? आज शिवसेना प्रमुखांना पण 3 मुलं आहेत, बिंदू माधव आहेत, जयदेव आहेत, उद्धवजी आहेत. आणि हे विचार, हे खरं म्हणाल तर ते सगळ्यांचंच आहे. वडील म्हणून प्रत्येकाचाच त्यांच्यावर एक हक्क राहतो, नातू म्हणून त्यांचा प्रत्येकाचा हक्क राहतो. ते माझे आजोबा आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचं हिंदुत्व आहे, मी का पुढे घेऊन जाऊ नये, मी का काम करू नये, असं वाटणं साहजिक आहे. याच प्रश्नाचं उत्तर ह्याची तुमच्याकडून की आदित्य ठाकरे किंवा तेजस ठाकरे ऍक्टिव्हली दिसतात, सगळीकडे दिसतात राजकारणात. उद्धव ठाकरे देखील तसे दिसतात. तुम्ही इतक्या दिवस कधी दिसला नाहीयेत, आज हे दिसताय ते एवढा मोठा गोंधळ सुरू असताना शिंदे गटाला शुभेच्छा देण्यासाठी किंवा तुम्ही जसं म्हणता असं तुम्ही का आला नाही? माझं कॉन्सन्ट्रेशन हे आधीपासून लॉवरच होतं. तर माझी लॉची डिग्री झाल्यावर मी प्रॅक्टिस केली लॉची. त्यानंतर माझा स्वतःचा पक्ष काढला, विस्लेजस लॉ प्रॅक्टिस. हे आता 5 वर्षापासून ही माझी लॉ फर्म आहे. आता 5 वर्ष कंप्लीट होतील. तर मी लॉमध्येच माझं लक्ष दिलं आहे. तर पण मग परत तोच मुद्दा येतो की ती संधी तुम्ही घेतली नाही की तुम्हाला नाही, मिळाली? त्याच्यामध्ये मी आपल्याला एक सांगू इच्छितोय. लहान असताना बिंदू माधव यांचं निधन झालं. थोडा एक प्रत्येकाला वडिलांचं छत्र जेव्हा कमी होतं तो माणूस थोड्या ह्याने मागे राहतो. आज त्याच्यामध्ये ते स्वतः लॉ फर्म त्यांनी काढली, एज्युकेशन झालं. आत्ता रिसेंटली खरं म्हणाल तर त्यांचं लग्न पण झालं आहे काही पूर्वीच, 3-4 महिन्यापूर्वी, 6 महिन्यामध्ये 6 महिन्यापूर्वी लग्न झालं आहे. आज त्या जबाबदारीतनं आल्यानंतर त्यांनाही वाटत असेल की माझ्या आजोबांचं जे काम आहे, माझ्या पणजोबांचं काम आहे, प्रबोधनकारांनी जे काम केलं आहे, शिवसेना प्रमुखांनी जे काम केलं आहे, तर ते का आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ नये? याचा अर्थ असा होत नाही की राजकारणात येणं म्हणजे फक्त आमदार होणं, खासदार होणं, मंत्री होणं म्हणजे जर ते लोक समाजकार्य करतील. शिवसेना प्रमुख कधीच कुठचं पद घेतलं नाही. शिवसेना प्रमुखांनी आजपर्यंत मंत्री होण्यासाठी कुठे धडपड केली नाही. तर त्यांनी ती करण्याची गरज नाही. त्यांचं जे समाजकारण आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदुत्वाचे असतील, त्यांचं समाजकारण आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून द्या, या मुंबई शहरातल्या त्यांना रोजगार मिळवून द्या. त्याबरोबर त्यांनी जो प्लॅटफॉर्मचा विचार केला, मगाशी मुख्यमंत्र्यांशी बोलताना त्यांनी एक प्रामुख्याने विचार मांडला, माणूस एज्युकेटेड होतो म्हणजे काय होतं? डिग्री मिळाली, पोस्ट ग्रॅज्युएशन घेतले, पण त्याचे प्रश्न सुटलेत का? आणि हे प्रश्न त्याला असंख्य वेळी येत असतात. एखादा इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, आपल्याला असं वाटतं डॉक्टर झाला म्हणजे त्याच्या घरातले सगळे प्रश्न सुटलेत. नाही सुटले, त्यालाही त्याच्यानंतर प्रोफेशनमध्ये प्रश्न येतात. मग ते प्रश्न सोडवण्यासाठी, सरकार दरबारी येण्यासाठी जर आपण एखादा चांगला प्लॅटफॉर्म बनवला आणि त्याची लिडरशिप खऱ्या अर्थानं जर शिवसेना प्रमुखांच्या नातवाकडे जर गेली तर काय वाईट आहे? आणि हा एक नवीन कॉन्सेप्ट म्हणून जर होत असेल तर त्यांनी तो करावा. आणि त्याच्यासाठी आम्ही पक्ष म्हणून विचाराल, आणि हा पक्ष शिवसेनेचाच आहे, ही शिवसेनाच आहे. ही शिवसेना ते कुठनं बाहेरनं आलेली आहे, दुसऱ्या पक्षातनं आलेलं आहे, ही शिवसेनेचंच आहे. आणि हा शिवसेनेचाच विचार असल्यामुळे त्यांनी पुढे न्यायचा आहे. हाच प्लॅटफॉर्म आपण म्हणताय, हाच प्लॅटफॉर्मचा आपण आज ज्या पद्धतीने आज तुम्ही शिंदे गटाची किंवा शिंदेची आज भेट घेतलेली आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यावेळी आपल्याला हा प्लॅटफॉर्म दिसला नाही का? आणि दुसरी आपण उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन काही भेट वगैरे घेणार आहात का, किंवा त्यांची देखील काय भेट घेणार आहात? नाही, कसं होतं, आता प्लॅटफॉर्मची काही एक कल्पना असते. ती कल्पना काय 10 वर्ष आधीपासून असते किंवा 10 महिने आधीपासून असं नसतं. आम्ही आज भेटलो, शुभेच्छा द्यायला आलेलो, बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. आणि त्यावेळेला एक प्रस्ताव आम्ही असा मांडला आणि लिगल विषयांवर पण बोलणं झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यांनी वारंवार सांगितलं की बाळासाहेबांचा फोटो वापरू नका, माझ्या वडिलांचं नाव वापरू नका, चेहरा वापरू नका.
एक शिवसैनिक म्हणून तुम्ही देखील म्हणजे आपण असं म्हणू की त्यांचं ते बोलणं योग्य वाटतंय का? ठाकरे हे फक्त ठाकरे कुटुंबियांचे आहेत की सर्वांचे शिवसैनिकांचे आहेत? तुम्हाला काय वाटतं? मी याच्यावर बोलू. एक फक्त त्यांना तुम्ही पण बोला. परिस्थिती अशी आहे की मी ह्या देशातला पहिली व्यक्ती अशी बघतोय की माझ्या वडिलांचा फोटो तुम्ही वापरू नका. प्रत्येक जणाला असं वाटतं, आपल्यापैकी पण सगळ्यांना वाटत असेल की तुमच्या वडिलांचे कोणाचेही फोटो जर त्या गावामध्ये, ज्या वाडीमध्ये, ज्या तालुक्यामध्ये जर लावले तर त्यांना वाटेल हो माझ्या वडिलांनी काहीतरी मोठं काम केलं आहे. कोणाला वाटणार नाही. हे पहिले असे मिळत असतील की माझ्या वडिलांचा फोटो तुम्ही वापरू नका. ज्या कर्तृत्ववान वडिलांचा फोटो जगभरामध्ये लागायला पाहिजे. आज शिवसेना प्रमुखांचा फोटो हा फक्त देशापुरता नाही तर जगामध्ये गेला पाहिजे. ही संकल्पना खरी राबवायला पाहिजे. हे विचार असायला पाहिजे. हे संकुचित विचार ठेवून चालणार नाहीत की तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो लावू नकात. का लावू नकात? बरं, शिवसेना प्रमुख हे एकाचे नव्हते. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण देईन. मी शिवसेनेमध्ये एक 40 ते 45 वर्ष मी त्या पदांवर राहिलो. म्हणजे विद्यार्थी सेनेपासनं भारतीय कामगार सेना आणि नंतर 48 वर्ष होईपर्यंत. मग त्याच्यावर शिवसेना प्रमुखांचा फोटो, त्यांचा आदर हे का नसावं? मी कैलासवासी दत्ताजी साळवींचं आपल्यासमोर एक उदाहरण देईन. मी त्यांच्या देवाऱ्यात बघितलेलं आहे दत्ताजी साळवींच्या की त्यांचा कलश जो होता त्या कलशाबरोबर शिवसेना प्रमुखांचा त्यांनी फोटो ठेवला होता त्या देवाऱ्यामध्ये. म्हणजे ते पूजा करायचे. लोक एवढे मानणारे त्यांना आहेत तर त्यांच्यावर तुम्ही सांगतात माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. ही एक अजीब गोष्ट आहे. म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची आहे. नेहा जी, आज आप ठाकरे परिवार से संबंध रखते हैं. आज आपने जो है मुख्यमंत्री शिंदे साहब से मुलाकात की है. ये किस तरह की मुलाकात रही है? ये राजनीति की तरफ कदम बढ़ रहे हैं आपके या फिर एक कैजुअल मुलाकात नहीं? जी नहीं, बिल्कुल नहीं. मैं राजनीति में सक्रिय हो नहीं रहा हूँ. शिंदे साहब हमारे नेते हैं, शिवसेना के नेते हैं. आज वो मुख्यमंत्री है तो उन्हें मैं शुभेच्छा देने आया था, उन्हें बधाई देने आया था. और उस वक्त हमारे काफ़ी मुद्दों पे चर्चा हुई थी. और मैंने उनको ये भी कहा था कि मेरा जो लीगल बैकग्राउंड है, मेरी जो लॉ फर्म है, तो उनको एक जो भी लीगल असिस्टेंस जब भी लगेगी वो किसी भी मुद्दे पे हो सकती है तो मेरी फर्म है और हम देने के लिए तैयार है. इसके अलावा और कुछ कोई पॉलिटिकल एंगल नहीं है इसमें. अभी शिंदे साहब मुख्यमंत्री बने हैं, असली शिवसेना आप किसके पास है ऐसा मानते हैं? क्या ये सब चीज़ें कोर्ट के सामने है तो उस पर हम बोल नहीं सकते. अच्छा, आपकी जो लॉ फर्म है, आप कह रहे हैं कि आप मदद देंगे शिंदे साहब को लॉ फर्म के जरिए. अगर उद्धव ठाकरे साहब के खिलाफ जो है केस लड़ना पड़ जाए आपको तो क्या उसके लिए भी आप तैयार हैं? नहीं, वैसी बात नहीं है. यहाँ पे जो कुछ ऑलरेडी हो रहा है कोर्ट में, वो जो चैनल्स में से डिसाइड हो रहे हैं वो वैसे ही चलेगा. और कोर्ट के सामने ये मैटर है. और यही एक एंगल नहीं है ना. लीगल असिस्टेंस काफ़ी एंगल से हो सकता है, काफ़ी विषय पे हो सकता है. सो जो भी लगेगा, जो भी इसके कॉन्स्टिट्यूशनल ओपिनियंस हो या कोई भी किसी तरह के एडवाइजरी हो, इतने गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशंस होते हैं, तो जो भी कभी भी मैं कर सकता हूँ या फिर मेरी टीम कर सकती है तो हम करेंगे. बाला साहब के विचार असली तौर पर कौन आगे लेके जा रहे हैं दोनों में से, शिंदे और ठाकरे में से? देखिए, बाला साहब के जो विचार थे, जो हिंदुत्व के विचार थे, वो शिंदे साहब ज़रूर आगे लेके जा रहे हैं. और मुझे लगता है जितने भी शिव सैनिक है जो अपने आप को सच्चा शिव सैनिक, बाला साहब का शिव सैनिक मानते हैं, उन्हें ये विचार आगे लेके जाने चाहिए. तो क्या उद्धव ठाकरे साहब जो है विचारों को आगे नहीं ले जाना देख रहे थे, आपको ऐसा लग रहा है? मैं यहाँ पे सिर्फ इतना बता रहा हूँ कि शिंदे साहब लेके जा रहे हैं आगे, ये मुझे लगता है. मुझे उस पर विश्वास है, इसलिए मैं उनको यहाँ पे मिलने आया हूँ और उनको बधाई देने आया हूँ. भविष्यात राजकारणामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता जर तुम्हाला तशी संधी मिळाली? नाही, मी राजकारणात याचा कधी असा विचार केला नाही आहे. मी माझं जी लॉचा जो बॅकग्राऊंड आहे तोच मी पुढे नेत जाईल. पण आपण एक चांगलं त्याच्यातनं विचारले त्यांना. मला एक सांगा, त्यांचे आजोबा हे तसे राजकारणात आणि समाजकारणात होतेच. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समाजकारण राजकारणामध्ये होतेच. त्यांचे आता सासरे आहेत, ते स्वतः 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्री म्हणून राहिलेले आहेत. अशी अपॉर्च्युनिटी मिळाली तर मला वाटतं हा वारसा मिळालेला आहे.
हा वारसा यांना नाही मिळाला तर कोणाला मिळणार? आणि या वारसाला जर मिळालं असेल, बॅकग्राऊंड तुमचं तसं असेल आणि त्या पद्धतीने काम करत असतील आणि करण्याची इच्छा असेल, त्याच्यात वावगं आहे असं मला काय वाटत नाही. त्यांची आता इच्छा नाही आहे हे त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण त्यांना सगळे जरी प्रश्न विचारलेत तरी कोणाच्या विरोधात लढण्यासाठी कोर्टामध्ये त्यांची फर्म आणलेली नाही आहे. त्यांनी जी एक संकल्पना प्लॅटफॉर्म जो मांडला त्या प्लॅटफॉर्मवर विचार करण्यासाठी सरकार म्हणून याचा जरूर विचार केला जाईल असं शिंदेसाहेबांनी त्यांना एक शब्द पण दिला. कारण आजपर्यंत कुठच्या पक्षाने ही मांडलेली भूमिका नव्हती. आणि राहिली एक गोष्ट, त्यांचं शिवसेना प्रमुखांच्यावर असलेलं प्रेम, यापूर्वी स्पष्ट म्हणालो की यापूर्वी ते यायला हवे होते, आले नाहीत, वेळ झालेला आहे पण भरपूर उशीर झालेला नाही आहे. ते आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आलेत, काम करण्याची इच्छा दाखवली आहे. काय माहिती शिंदेसाहेबांनी त्यांना त्या पद्धतीने जर ही दिली, मग ताकद दिली तर याच्यातनं काहीतरी नवीनही निघू शकतं आणि चांगल्या लोकांना त्यातनं मदत होऊ शकते. जसं शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, कदाचित ॲडव्होकेट निहार हे चालू ठेवतील, समाजकारण फक्त हे त्याच्यामध्ये चालेल असं मला वाटतंय. निहार जी, क्या आपको लगता है कि जो मिसअंडरस्टैंडिंग हुई, या आप कह रहे हैं कि बाला साहब ठाकरे के विचार आगे नहीं जा रहे थे तो इसलिए शिंदे साहब अलग हुए, वो आगे बढ़ रहे हैं, क्या अगर दोनों में आपस में बैठकर बातचीत हो तो दोनों को आपस में एक साथ आना चाहिए? आपको कुछ लगता है ऐसा? तो सबसे पहले तो मैंने ऐसा नहीं कहा कि कोई उनके विचार आगे नहीं लेके जा रहा है. मैंने इससे इतना कहा कि शिंदे साहब ज़रूर आगे लेके जा रहे हैं. और मैं पॉलिटिक्स में हूँ नहीं, मैं राजकारण में हूँ नहीं, तो जो बातें उनके बीच में होनी चाहिए, जो पॉलिटिकल लीडर्स के बीच में होनी चाहिए, उसके बारे में मैं कमेंट कर नहीं सकता. तो जो भी मैंने पहले ही मेरा स्टैंड क्लियर किया है, मैं पॉलिटिक्स ज्वाइन नहीं कर रहा हूँ. जो भी लीगल बातें होती है मैं मेरे लीगल फर्म को आगे लेके जा रहा हूँ. जो भी लीगल तरीके से जो असिस्टेंस हो सकती है वो मैं ज़रूर करूँगा. अच्छा, आपकी ठाकरे परिवार से कब से जो है बातचीत नहीं है या संबंध नहीं है, कुछ ऐसा है क्या? बिल्कुल नहीं. हमारी तो बातें जब भी हम मिलते हैं एक दूसरे को तो बातें तो ज़रूर होती है, ऐसा तो कुछ नहीं है. निहार जी, आपका पूरा बचपन ठाकरे परिवार में बीता है. अगर आज बाला साहब होते, सामने देखिए थोड़ा, होते तो इन स्थितियों को किस तरह से देखते हैं? क्योंकि उनके हाव भाव विचार, उनकी सारी वाणी से आप लोग अच्छी तरह से परिचित थे. किस तरह से देखते हैं? कहीं ना कहीं एक बात तो थोड़ी सी चंबो जरूर लग रही है. ये तो हाइपोथेटिकल सिचुएशन हुआ, तो इस पर हम क्या बात करेंगे. जो बात उद्धव जी ने कही, तस्वीर मेरे पिता की इस्तेमाल नहीं करनी चाहिए, आप क्या जवाब देंगे? जी, सबसे पहले जहाँ तक बाला साहब ठाकरे के तस्वीर के बारे में जो विषय है वो तो आज नहीं है ना. लाइक जब बाला साहब थे तब से लोग इस्तेमाल कर रहे हैं, उनकी पूजा कर रहे हैं, उनका फ़ोटो भगवान के साथ में रखते थे, ये हम सबको पता है. तो ये आज कोई कर नहीं रहा है. और बाला साहब जैसे पुरुष होते हैं या फिर अंबेडकर साहब जैसे पुरुष होते हैं, इनके फ़ोटो तो कोई भी इस्तेमाल कर सकता है, तो उसमें तो कोई गलत नहीं है. धन्यवाद. अब तक आपका विठू माऊलीचा गजर म्हणजे